साखर आयुक्त प्रशासकीय चौकटीत काम करत नसल्याचा आरोप जो आहे ते पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी केलेला आहे. आपल्यासोबत स्वतः पांडुरंग रायते आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नेमके तुम्हाला आक्षेप काय काय आहेत? मुळात साखर आयुक्त जसे शेखर गायकवाड झाले तसं महाराष्ट्रातील बऱ्याच कारखान्यांनी FRP बुडवायला सुरुवात केली. खरं तर आमचा त्यांच्यावर असा आरोप आहे की 2016-17ला जो RSF ऊस दर नियंत्रण मंडळाने काढला होता तो 10 कारखान्यांनी RSF दिलेला नाही. त्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करत होतो, परंतु त्यांनी सांगितलं की सदर काय कारखाने मान्य उच्च न्यायालयात गेलेत. मग त्याच्यानंतर आम्ही परत RJDला विचारलं की कोणकोणते कारखाने आपल्या ह्या आदेशाच्या विरोधात गेलेत आणि कुणाला स्टे मिळाला आहे का, तर स्टे कुणालाच मिळालेला नाही. फक्त माळीनगर कारखाना जो आहे त्याने RRC म्हणजे ही जी आहे रेव्हेन्यू शेअरिंग फॅक्टरप्रमाणे पैसे देता येत नाहीत म्हणून याचिका दाखल केली. त्याच्यावर अद्यापर्यंत मान्य उच्च न्यायालयाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. आणि मग लक्षात आलं की साखर आयुक्त हे शेतकऱ्याच्या बाजूचं नसून साखर कारखानदाराच्या बाजूचं आहे. कारण प्रत्येक साखर कारखाना हा एकूण गाळपाचा हिशोब करता प्रतिटन 50 पैसे साखर संकुल निधी देतो. हा साखर संकुल निधी आम्ही माहितीच्या अधिकारात बघितलं तर त्यांनी आम्हाला माहिती अशी दिली की 2016-17 ते 2020-21पर्यंत जो निधी दिला गेला आहे तो 21 कोटीपेक्षा जास्त दिला गेला आहे. त्याचबरोबर साखर आयुक्त कार्यालयामध्ये जी काय कार्यालय ही आहेत, इतर शासकीय कार्यालय आहेत, तर त्यांच्या माध्यमातून जवळपास 6 ते 7 कोटी रुपये साखर आयुक्त कार्यालयाला मिळालेले आहेत साखर संकुल निधीच्या माध्यमातून. म्हणजे जवळपास 28 कोटी रुपये त्यांच्याकडे असताना शेतकऱ्याचे पैसे आलेले आहेत. असं असताना देखील त्यांनी असं उत्तर दिलं की हे पैसे आम्हाला कारखाने देतात. कारखाने काय पैसे छापायची मशीन नाही. कारखान्यांना पैसे जे उपलब्ध होतात ते ऊस उत्पादकाच्या ऊसाच्या कपातीतून होतात आणि ते पैसे आमचे तिथं जातात. त्याच्यानंतर आम्हाला अशा कुणकुण लागली की साखर आयुक्त त्यांच्या बंगल्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करतात आणि अशी कुणकुण होती की जवळपास त्यांनी त्यांच्या बंगल्यावर 32 लाख रुपये खर्च केलेला आहे. माहितीच्या अधिकारात काय माहिती मागितली आहे, त्याचबरोबर त्यांच्या ठिकाणावरून आम्हाला काय माहिती मिळाली तर त्यांनी दरवाजेच्या पॉलिशसाठी 65 हजार रुपये, वॉल पेंटिंगसाठी 1.5-2 लाखाचं नुसतं वॉल पेंटिंग घेतलं आहे. म्हणजे राजेशाही पद्धतीने हे साखर आयुक्त जगत आहेत आणि 32 लाख रुपयापर्यंत जर हे खर्च नुसत्या बंगल्यावर करत असतील तर मग हा नेमका बंगला कोणाचा आहे? म्हणजे आपण नेहमीच बघतो की मलबार हिलच्या बंगल्यातल्या मंत्र्यांचा त्यांच्या बंगल्यावरचा खर्च फार मोठा आहे. पण दुसऱ्या बाजूला असा विचार करतो की शासकीय कर्मचारी तरी कुठं काय मागायत. शासकीय कर्मचारीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आमच्याकडून गेलेल्या निधीचा दुरुपयोग करतात. 32 लाख रुपयाचा जो आकडा आहे तो नेमका कशावरून काढला तुम्ही? त्याला आधार काय नेमका? आता जे त्यांच्याकडून जे आम्हाला मिळालेली जी माहिती, ह्या माहितीचा बघितलं तर त्यांनी वॉल पेंटिंग म्हणा किंवा नुसते बंगल्याला सुतारकामाशी निगडीत दिलेले आहे. त्याचबरोबर एकच मिनटं. बरं, नेमकं जर तुमचं म्हणणं आहे की तो साधारणतः 32 लाख रुपये खर्च केला, कुणीतरी त्यांनी सरकारी टेंडर काढलं असेल. आता त्यात तर फारच गंमत आहे. त्यांनी ज्या लोकांच्या नावाने टेंडर काढले गेलेलं आहे त्या टेंडरवरचे जे पत्ते आहेत त्या पत्ते आज जरी चौकशी केल्यात बघितलं तर त्या टेंडरवर असलेले पत्ते आणि प्रत्यक्षातील पत्ते ह्याच्यात फार मोठी विसंगती. म्हणजे ह्याचीसुद्धा त्यांनी शहानिशा न करता बहुतेक मला तर वाटतं 8 बट्ट्यातलाच हा व्यवहार असला पाहिजे. कारण आम्ही खात्री केली एका पत्त्याच्या बाबतीत तर गुलटेकडीच्या बाजूचा एक पत्ता वेगळाच दिसतोय, ह्यांच्याकडे आलेला कोटेशनवरचा पत्ता आणि तो पत्ता मॅच होतोय, परंतु त्या ठिकाणी काय तशा स्वरूपाचा व्यवसाय चालत नाही, दुसराच व्यवसाय आहे. म्हणजे जे टेंडर काढताना जे पत्ते दिले ज्या संबंधित ठेकेदाराचे त्या पत्त्यावरती त्यांचे ऑफिसेस नाहीत. आता आम्हाला तर एक लक्षात आलं की एका पत्त्याच्या बाबतीत आम्हाला विसंगती दिसून आली. म्हणजे हे सगळं शंकास्पदच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला गेल्यापासून 14 दिवसाच्या आत त्याच्या खात्यावर पैसे वर्ग करणं कारखान्याला बंधनकारक आहे. कायदाच आहे. आत्तापर्यंत साधारणतः किती कारखान्यांनी असं राज्यभरातल्या जे आहेत ते 100% FRP दिलेली आहे आणि कारखाना आता एकूण जे आम्हाला आकडेवारी कळाली त्याच्यातले जवळपास 15% रक्कम अजून FRPची ऊस उत्पादकांना देणे राहिलेली आहे. म्हणजे 3 महिने झालं गळीत हंगाम संपून देखील पैसे दिले गेलेले नाहीत. जवळचं छत्रपती आपलं ह्याचं कर्मयोगी जो उदाहरण बघितलं तर कर्मयोगी कारखान्यांनी किंवा इकडं शरोई कारखान्यांनी अद्यापपर्यंत ऊस उत्पादकाचे पैसे दिलेले नाहीत आणि ह्याच्या बाबतीत मात्र साखर आयुक्त कार्यालय काय करत नाही.
वास्तविक आमचा तर असा आरोप आहे की ज्यावेळेस नवीन कारखानदारी चालू होती त्यावेळेस ज्या क्रशिंग लायसन दिलं जातं तर क्रशिंग लायसन देत असताना संपूर्ण माहिती साखर आयुक्त कार्यालयाने घेतली पाहिजे. सर्व शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना पैसे दिले गेलेत का नाही, त्यांचा हिशोब बरोबर आलेला आहे का, रेव्हेन्यू शेअरिंग फॅक्टरप्रमाणे पैसे काय देणं राहिलेले आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करायला पाहिजे. परंतु अशा पद्धतीनं काम होताना अजिबात दिसत नाही. काय कारण असावं असं साखर आयुक्त काम करत नाही याचं? आता ह्याचं कारण असं आहे की तेरी चूप मेरी चूप, म्हणजे साखर कारखानदारांनी आयुक्त कार्यालयाला काय विचारायचं नाही आणि आयुक्त कार्यालयाने साखर कारखान्याला त्यांचा हिशोब विचारायचा नाहीत. म्हणजे तू तुझ्या जागेवर ठीक चालला आहे, मी माझ्या जागेवर ठीक चाललो आहे, मारणारा शेतकरी असाच मेला तरी चालेल, आम्हाला काय ह्याची घेणं देणं नाही. याच्या आधी जे आहेत शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणात आवाज उठवत असतील का होत्या, आता शेतकरी संघटना आवाज का उठवत नाही? आता काय झालं, बऱ्याचशा शेतकरी संघटना ह्या पाळीव संघटना झाल्यात, त्यांना राजकीय पक्षाचे पट्टे बांधले गेलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना बऱ्यापैकी राष्ट्रवादीशी निगडीत आहे. सदाभाऊ खोतची यांची रयत संघटना ही भाजपशी निगडीत आहे. येऊन जाऊन फक्त आम्हीच बाजूला राहिलेलो आहे आणि शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जे अनिल घनवटांच्या नेतृत्वाखाली काम करते ती एक स्वतंत्र आहे आणि आम्ही रघुनाथदादा पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतो. ह्या एक संघटना, ह्या दोन संघटना राजकीय पक्षांच्या वळचणीला गेल्या नाहीत असं दिसतंय, पण बाकीच्या सर्व शेतकरी संघटना ह्या राजकीय पक्षांच्या वळचणीला गेलेल्या आहेत आणि त्या राजकीय पक्षांच्या पाळीव संघटना झालेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत साखर आयुक्त, तुमचं म्हणणं असं आहे की साखर आयुक्त त्यांच्या चौकटीत काम करत नाहीत, हे कारखानदारांच्या पत्त्यावरच पडतं. आता साधारणच असं धरला की ज्या वेळेस आता बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आता असं आपण बघतो की साखर आयुक्त कार्यालयाने RRC दाखल करण्यासाठी आदेश दिले, रेव्हेन्यू शेअरिंग सर्टिफिकेटसाठी कलेक्टरला आदेश केले जातात, परंतु तोपर्यंत संबंधित कारखाना त्याची साखर विकून बसतोय ना. म्हणजे साखर कारखान्याची विक्री नाही करून आम्हाला पैसे पाहिजेत, आम्हाला साखरेची विक्री करून आम्हाला आमचं पैसे मिळायला पाहिजे. आत्ता साखर आयुक्त कार्यालय काय करते, RRC दाखल करते, पण गाळप हंगाम संपल्यानंतर 2 वर्ष 3 वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर वास्तविक साखर विक्रीवरच त्यांचा कंट्रोल नाही. मी तर जबाबदारीने बोलतो आहे की साखर आयुक्तांनी जबाबदारीने काम करावं आणि प्रत्येक कारखान्याच्या साखर नेमकी कोणी खरेदी केली, खरंच ते व्यापारी आहेत का, शिवाय जो काय केंद्र सरकारने 3100 रुपयाच्या आत साखर विक्री करू नका असा आदेश असताना देखील कोणकोणत्या कारखान्यांनी बिलोमध्ये साखर विकली केली हे सुद्धा साखर आयुक्त कार्यालयाचं बघायचं काम आहे. म्हणजे ती साखर डॅमेज असेल तर परत त्याचं रिसायकल करता येते ना, परंतु ह्या गोष्टीवर साखर आयुक्त कार्यालय काहीही करत नाही. ह्याच्यात थेट नुकसान आहे शेतकऱ्याचं, ते शेतकऱ्याला वालेलं कोण? कारखान्याची पद्धत काय आहे की झालेला खर्च सगळा वजा करायचा, राहिलेला पैसे त्याला टनाने भागायचं आणि तो आलेला ऊसाचा भाव असणार आहे. म्हणजे तिथं FRPपेक्षा आणि त्याच्यासाठी मग परत काटामारी करणं, आणखीन परत त्याच्यामध्ये रिकव्हरी चोरणं, हेवी बेस मॉलिशियस तयार करणं, हे सगळे काळे धंदे नंतर चालू झाले. तर हे होते पांडुरंग रायते, ज्यांनी साखर आयुक्तांसह कारखानदारांवर गंभीर आरोप केलेत. जयदीप भगत, ABP माझा, इंदापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.